या दसरा मेळाव्यासाठी गेल्या वर्षी सुंदर दसरा मेळावा झाला, 2 रुपयाची आवक झाली। पण या वर्षी पूरग्रस्त शेतकरी अडचणीत असल्यामुळे देणे हे नारायणगडावरून आव्हान करण्यात येत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माझ्यासोबत नारायणगडाचे महंत आहेत। बाबा, काय सांगाल? गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्याला पावसानं झोडपले, आता तुम्ही मदतीचा हात नारायणगडाने पुढे केलेला, तुमचं काय आव्हान आहे नक्की? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे। या दसरा मेळाव्यासाठी गेल्या वर्षी सुंदर दसरा मेळावा झाला, 2 रुपयाची आवक झाली। पण या वर्षी पूरग्रस्त शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्ही आव्हान करण्यात येत आहे की हा खर्च पाणी नारायणगड स्वीकारील, कोणीही 2 रुपयाची देणगी देऊ नये। ती पूरग्रस्त अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे। ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी पूरग्रस्तांना देणे हे नारायणगडावरून आव्हान करण्यात येत आहे। नक्कीच जी देणगी तुम्हाला आता दसरा मेळाव्याला द्यायची आहे ती नारायणगडांना देण्याऐवजी अडचणीतल्या लोकांना द्या, मदत करा आणि पूरग्रस्त भागात ती देणगी द्यावा असा संदेश नारायणगडावरून देत आहे। आता मदतीचा हात देखील नारायणगडाने पुढे केलेला आहे। माझ्यासोबत नारायणगडाचे महंत आहेत। बाबा, काय सांगाल? गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्ह्याला पावसानं झोडपले, आता तुम्ही मदतीचा हात नारायणगडाने पुढे केलेला, तुमचं काय आव्हान आहे नक्की? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे। या दसरा मेळाव्यासाठी गेल्या वर्षी सुंदर दसरा मेळावा झाला, 2 रुपयाची आवक झाली। पण या वर्षी पूरग्रस्त शेतकरी अडचणीत असल्यामुळे आम्ही आव्हान करण्यात येत आहे की हा खर्च पाणी नारायणगड स्वीकारील, कोणीही 2 रुपयाची देणगी देऊ नये। ती पूरग्रस्त अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे। ज्यांना देणगी द्यायची असेल त्यांनी पूरग्रस्तांना देणे हे नारायणगडावरून आव्हान करण्यात येत आहे। नक्कीच जी देणगी तुम्हाला आता दसरा मेळाव्याला द्यायची आहे ती नारायणगडांना देण्याऐवजी अडचणीतल्या लोकांना द्या, मदत करा आणि पूरग्रस्त भागात ती देणगी द्यावा असा संदेश नारायणगडावरून देत आहे। आता मदतीचा हात देखील नारायणगडाने पुढे केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।